The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुपङ्गमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय पौष पौर्णिमा या आर्य उपोषित दिनी तथा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा औचित्य साधून आपल्या परभणी शहरातील श्रद्धावंत धम्म उपासिका शशिकला आई आणि नारायण आंभोरे, प्रमोद नारायण आंभोरे, प्रभाकर दशरथ आंभोरे आणि प्रसाद दशरथ आंभोरे संपूर्ण आंभोरे परिवाराने नागवंशी या नावाचं सुंदर असं आपलं स्वतःचं हक्काचं स्वकष्टातून मेहनतीतून घर निर्माण केलं आहे आणि त्या घराचा त्या वास्तूचा गृहप्रवेश धम्म संस्कार विधी आज रोजी इथे संपन्न होत असताना या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं जाहीर धम्मदेसनेचं इथे आयोजन केलंय। तेव्हा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संपूर्ण आंभोरे परिवार, त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, पाहुणे मंडळी तथा दूरदूरवरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। डॉक्टर बाळासाहेब कांबळे यांनी वारंवार विनंती केल्यानुसार आजची ही तारीख आंभोरे परिवाराने प्राप्त केली। मी मगाशी त्यांना घरातच म्हणालो, तुम्ही मोठे पुण्यवान आहात, कारण आजचा दिवस हा हिस्टॉरिकल आहे, ऐतिहासिक आहे। तो दोन अर्थाने, एक तर आज पौष पौर्णिमा आहे, तुम्हाला माहित असेल नसेल माहिती नाही, पण पौष पौर्णिमा ही भगवंताच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची पौर्णिमा आहे। त्यानंतर दुसरी एक घटना आजची आहे 3 जानेवारी असल्या कारणाने सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे भारतीय महिलांना मुलींना शिक्षणाची संधी मिळाली अशा सावित्रीबाईंची सुद्धा आज जयंती आहे। तेव्हा हे सगळं काही पाहून बंगला तर लय भारी बनवला बापा, भगवान बुद्धाची सुंदर अशी मूर्ती बुद्ध रूप घरामध्ये स्थापित केलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात। मला वाटतं परभणीतून तर आहातच,
सेलू, मानवत, पाथरी, त्यानंतर अजून कुठून कुठून तुम्ही आलात, जिंतूर वरून पण आलेले आहे भरपूर लोक. तर तुम्हा सर्वांना पाहून, हा पेंडॉल मंडप डेकोरेशन पाहून असं वाटतंय की हा गृहप्रवेश तर नाही आहे, आंबोरे परिवाराने एका धम्म परिषदेचं आयोजन केलं आहे. आणि त्यामुळे एकदा आंबोरे परिवारांचं कायमच्या गजरांमध्ये आपण अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. असे गृहप्रवेश लय पाहतो आम्ही, लय कार्यक्रम पाहतो, वाढदिवसाचे पाहतो, लग्नाचे पाहतो, गृहप्रवेशाचे पाहतो, पण बऱ्याच ठिकाणी मला पहा आणि फुलं वाहत असतात. आहेर होऊ द्या म्हणते, टप्पू मारू द्या म्हणते, शॉर्टकट मध्ये घ्या म्हणते, बस झालं. जसं का लय मोठं कुठं पीएम ऑफिसला जाऊन काम करायचं, हे म्हणलं की अंगाला काटाच येते. बुद्ध वंदना, धम्मदेसना कार्यक्रम टप्पू मारायला राहू द्या म्हणते, त्याची चर्चा, पंगत कोणती दिली, किती लोकांना दिलंय, काय काय बनवलंय. तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले आहे, तुम्ही त्या मताचे नाही आहात. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण तुम्ही चांगल्या शुद्ध मनाने आलात, एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आणि म्हणून बघा, धम्म परिषदेचं स्वरूप गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला येते. मला वाटतं परभणीमध्ये हा पहिला गृहप्रवेश असेल की ज्या कार्यक्रमामध्ये आंबोरे परिवारानं स्वतंत्र धम्म देसनेचं आयोजन केलंय. फक्त आहेर देण्या घेण्यासाठीचा कार्यक्रम किंवा जेवण्यापुरता कार्यक्रम ठेवलेला नाहीये. आणि त्यामुळे बघा, मलाही फार अतिव आनंद होतोय, कारण आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला. म्हणून आम्ही नेहमी बोलताना कधी कधी हसण्यावर लोकांना नेऊन सांगत असतो, बरेच लोक हातात बाबासाहेबांचं आणि गातात कोणाकोणाचं ते तुम्हालाच माहित बापा, तुम्ही तसे नसाल. परंतु फक्त लेकर बाळ, मी तसं म्हणतो प्रवचनात, बाल्या बाल्याची माय, बाल्याचा बाप, 10 बाय 10च्या खोलीत, आणि बाकी सारा समाज चुलीत गेला. पोरानं शिकलं पाहिजे, पोरीनं शिकलं पाहिजे, आमचं घर झालं पाहिजे, गाडी झाली पाहिजे, फलानं बिस्तानं काय काय झालं पाहिजे, आमचे खिसे भरले पाहिजे, आमचं पोट टम फुगलं पाहिजे. येऊ द्या येऊ द्यात म्हणते, बाबासाहेबाच्या कामासाठी काही देऊ द्या म्हणत नाही, वेळ देत नाही, बुद्धिमत्ता खर्च करत नाही, आणि पैसाही खर्च करत नाही. असे स्वकेंद्रित झालेले लोक असतात बघा भरपूर. त्यापैकी आंबोरे परिवार आणि तुम्ही सुद्धा नाही आहात, याचा आम्हाला गर्व आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला जबाबदारी दिली आहे. केवळ खाण्यापिण्यासाठी जगू नये माणसाने, खाण्यापिण्यासाठी तर कुत्रे मांजरे जगतात, जगत नाहीत का? बैल म्हशी जगतात की नाही? रोज खायचंय दिवसभर, संध्याकाळी खुट्यावर येऊन झोपायचंय, बसायचंय, पुन्हा दुसऱ्या दिवशी उठायचंय, खाण्यासाठी जगायचंय, जगण्यासाठी खायचंय, आणि खाता खाता एक दिवस बटन दबलं की मरायचंय. खरं की खोटं? माणसे असेच करत असतील तर भगवान म्हणाले, बाबासाहेबही म्हणाले, माणसांमध्ये प्राण्यांमध्ये काय फरक आहे? त्यांना पण ते पिल्ले असतात, कोणी अंड्यातून जन्माला येते, कोणी सहवासातून जन्माला येते. माणसांमध्ये प्राण्यांमध्ये जर फरक नसेल, फक्त खाण्यापुरतं लेकरा बाळ्यापुरतं जीवन जगत असेल, तर त्या माणसाच्या जन्माला अर्थ नाही. आणि म्हणून भगवंताचं वचन आहे, इथे स्वतःसाठी पण जगता आलं पाहिजे, म्हणजे परिवारासाठी पण, आणि समाजासाठी सुद्धा, इतरांच्यासाठी सुद्धा आपल्याला जगता आलं पाहिजे. तर आपला मनुष्य म्हणून जीवन सार्थक झालं असा त्याचा अर्थ होतो. तसं तर भगवंताने सांगितलं, घर फार सुंदर बनवलं आंबोरे परिवाराने. आणि प्रत्येकाला मनुष्याच्या ज्या 3 मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्नाची गरज आहे म्हणून ती मूलभूत गरज आहे, वस्त्राची पण अंग झाकण्यासाठी गरज आहे म्हणून ती मूलभूत गरज आहे, निवाऱ्याची पण मनुष्याला गरज आहे म्हणून ती मूलभूत गरज आहे. घर छोटं मोठं कसं आहे याच्यापेक्षा त्या घरात राहणारी माणसं कोणत्या स्वभावाची आहेत हे फार महत्वाचं आहे. म्हणून आपण आपल्या देशामध्ये पाहतो, कधी कधी मोठमोठ्या बंगल्यात राहणारे काही काही लोक, तुम्ही बंगल्यातच राहता बापा, तुम्हाला नाही, तुम्हाला सोडून, पण लय मोठमोठ्या बंगल्यात राहणारे लोक जेव्हा विचारावं कसं काय बरं चाललंय का, नाही हो. 6 महिन्याने विचारलं कसं काय बरं चाललंय का, नाही हो. वर्षानं विचारा कसं काय बरं चाललंय का, नाही. होतात पडा लावलेला असते बघा, मरेपर्यंत एकदम बारीकच तोड. मी नेहमी सांगतो, भीतीवरती घड्याळ जेव्हा तिथं बॅटरी संपली ना, ते सेल संपल्यावर जसं घंट्याचा, मिनिटाचा, सेकंदाचा काटा एकाच जागेला टिक टिक
टिक करते की नाही, तसाच मूड काही लोकांचे बघा कधीच बदलत नाही. असायला लय काय काय राहते, परंतु सदा न कदा चेहऱ्यावर दुःख, परेशानी, रडणं असते. भगवान म्हणाले आपण या जीवनामध्ये कधी सुख येते तर कधी दुःख येते. सुख आल्यावर नाचू नका आणि दुःख आल्यावर रडत बसू नका. आपल्याकडे मेहनतीने सर्व काही कमवा, पण त्याचा आनंदही तुम्हाला घेता आला पाहिजे, त्याच्यात समाधानी पण राहता आलं पाहिजे. नाहीतर सगळं काही आपल्या पायावर लोळण घेत आहे धन दौलत, आणि आपल्या चेहऱ्यावर बाराच वाजलेले. काही अर्थ आहे जीवनाला? निरर्थक जीवन आहे बघा. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं केवळ घर मोठं असून चालत नाही, तर घरात राहणारी माणसं ही समाधानानं राहणारी माणसं असली पाहिजे, आनंदमय जीवन जगणारी माणसं असली पाहिजे, धम्माचं आचरण करणारी माणसं असली पाहिजे. म्हणून गृहस्थांच्या साठी भगवंताने सांगितलं 4 प्रकारचं सुख आपल्या वाट्याला असायला पाहिजे. किती? भूका लागल्या का? तर सांगा. होत म्हणा, आणि लागल्या तरी बोलेलच मी. कारण पोटाची भूक तर पंक्ती तर रोजच बापा. बाबासाहेबांमुळे पूर्णाच्या पोळ्या रोज खाता का नाही? खाता का नाही? काल गरीब होते बघा, एकदम कंगाल होते, आज मालामाल झाले की नाही? मग आज बाबासाहेबांमुळे काही कमी आहे का? अगोदर मागावं लागायचं, दुसऱ्याच्या पंक्ती उठल्यावर जावं लागायचं. ते बी ताट तांब्या वाटी घेऊन या म्हणायचे, आणि तरी जायचे. जायचे की नाही? काही काही मुकेल बसतात आज श्रीमंती आली म्हणून. तुम्ही नाही म्हणले का हो म्हणले काय? परिस्थिती अशीच होती. खरं की खोटं? खरंच होत. म्हणजे एकदम उरलेलं, आणि त्यातही कधी कधी हो पाणी टाकून, त्या डाळीमध्ये वरणामध्ये पाणी टाकून पण कांबळे साहेब असं मिळायचं. लोक जायचे बघा, आणि जेवायला जायचे, मागायचे लोक, भाकरी चपात्या मागायचे. आपली लोक फुलफुलाची काठी होती आपल्या लोकांकडे. पण एका महामानवाचा जन्म झाला इथे 14 एप्रिल 1891 ला. तो महामानव झिजला, खपला. त्याने स्वतःचे मुलं गेले, मुलगी गेली, 3 मुले मुलगी, पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली. 3 मुलं गेले. राजरत्न गेला, गंगाधर गेला, रमेश गेला, आणि हिंदू नावाची मुलगी झाली बाबासाहेब रमाईला, ती पण वारली. 4 मुलं वारले तरी सुद्धा तुमच्या मुलांवर तशी वेळ येऊ नये. तुमच्या मुलांच्या वाट्याला सोन्याचे दिवस यावेत म्हणून बाबासाहेब झिजले, राबले, खपले. स्वतःचाच विचार केला नाही, स्वतःच्याच प्रपंचाचा विचार केला नाही, केवळ मुलाबाळांचाच विचार केला नाही, केवळ आरोग्याचाच विचार केला नाही. आजचे जे दिवस बदलले, सोन्यानं ओटी कोण भरली? कोण? खरं गोट्या? बिलकुल. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञ असलो पाहिजे. म्हणून फक्त टप्पू मारणारेच नसलो पाहिजे, आणि जयंतीच्या दिवशीच नाचणारे नसलो पाहिजे. तुमच्याकडे जयंती कशी होत असेल नसेल आम्हाला चांगलं माहिती आहे बापा. 365 दिवसातून एकदाच काही काही लोक बाहेर पडतात. ते बी नाचायला भेटते, पाहायला भेटते, गायला भेटते म्हणून. बाकी नंतर विहारात जाणार नाही, कधी कधी धार्मिक कार्यक्रमात जाणार नाही. तुम्ही नाही, तुम्ही जाता बापा. पण बरेच लोक असेच आहेत की बाबासाहेबांच्या मिठाला जागणारे आहेत की नाही याबद्दल संशयता आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या मुळे हे सगळं काही आपल्याला मिळालं असल्या कारणाने आपण समाजाचं पण देणं लागतो, आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले गृहस्थांना उपदेश करताना, एकदा श्रावस्तीमध्ये होते आपले भगवान. अनाथ पिंडक माहितीये तुम्हाला? माहितीये की नाही? सुदत्त सेठ होता, तो सावकार होता. भगवंताच्या काळामध्ये फार मोठा प्रसिद्ध पहिलं बुद्ध विहार बांधून दिलं त्यानं. दान 54 करोड रुपयाचं त्या काळात भगवंताला भिक्षुक सांगायला. किती? त्या काळामध्ये 54 करोड रुपयाचं विहार भगवंताला श्रावस्तीमध्ये सोन्याच्या मुद्रा जमिनीवर अंतरल्या त्यानं, आणि बांधून दान दिलं बघा. तो अनाथ पिंडक एक दिवस असा भगवंताच्या समोर बसला. भगवान असे उच्च आसनावरती बसले, आणि भगवंतानं त्याला उद्देशून एक गोष्ट सांगितली की हे सुदत्ता, ग्रहस्थ लोक जे असतात, संसारिक लोक जे असतात, त्यांच्यासाठी 4 प्रकारचं सुख त्यांच्या वाट्याला त्यांनी प्राप्त करून घेतलं पाहिजे. तर त्याने विचारलं भगवान कोणतं? तर भगवंतानं सांगितलं गृहस्थ आहेत, मुलं बाळ बायको प्रपंच घरदार आहे. तर धनवान बनता आलं पाहिजे मनुष्याला, पैसे कमवता आले पाहिजे,
त्यासाठी मनुष्य दीर्घोद्योगी असला पाहिजे, मेहनत करणारा असला पाहिजे, हातावर हात ठेवून बसणारा नसला पाहिजे, बापाची मका खाणारा नसला पाहिजे, रिकाम टेकडा, दारू पिणारा, तंबाखू खाणारा, घरच्यांनाही सतावणारा आणि लोकांनाही सतावणारा मनुष्य नसला पाहिजे. मनुष्य कमवणारा असला पाहिजे, काम धंदा करणारा असला पाहिजे. कारण फुकटचं पचत काही काही मुकेत बसतात पहा. तुम्हाला म्हणत नाही बापा नाराज नका हो, पण भगवंताचं वचन आहे. कोणी भिक्षूंना सुद्धा सांगितलं की जर कोणी भोजन दान दिलंय तुम्हाला किंवा वस्तूचं दान दिलंय, परिष्काराचं, विहाराचं, भिक्खू निवासाचं दान दिलं, तर त्यांना तुम्ही आशीर्वाद दिला पाहिजे, त्यांना दानानुमोदन उपदेश केला पाहिजे, मंगलमैत्री केली पाहिजे. फुकटचं जर तुम्ही घ्याल खाल तर विस्तव खाल्यासारखं तुम्हाला त्याचं ते मिळेल. भगवंताचं हे वचन आहे. मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये हा उपदेश आहे बघा, विस्तवासारखा. म्हणजे फुकटचं काही घेऊ नका, प्रबोधन करा, अर्थात उपदेश करा, लोकांच्या प्रती मंगल मैत्री करा. आणि म्हणून भगवंताने उपासक ग्रहस्थांना देखील सांगितलं की फुकटचं टिकत नाही, पचत नाही. पचते पचतच नाही. तुमच्या माहिती तुम्ही म्हणाल की लोकांना कसं पचते, कोण म्हणते पचते? तुम्ही अभ्यास करत नसाल, तुम्हाला तेवढंच दिसत असेल आणि तिथूनच परत येत असाल तुम्ही. आम्ही जेव्हा आध्यात्मिक दृष्टीने अभ्यास करतो की नाही भगवंताच्या कर्मविपाक सिद्धांताला वाचून, तेव्हा कर्माचे फळ भगवंताने सांगितलं. जसे काही लोक झाडं लावतात, पेरणी करतात, तर सगळ्या झाडांना समजा बोरीचं झाड लावले, आज दुसरं नारळाचं एक झाड लावलंय, तिसरं पेरूचं झाड लावलंय, एक आंब्याचं झाड लावलंय, त्या सगळ्या झाडांना एकदाच फुलं येतील का? एकदाच फळं येतील काय? लावले जरी सोबतच आहेत, लावले जरी एकाच शेतात आहेत, लावले जरी एकाच मालकाने आहे, पण त्या सगळ्या झाडांना फुलं फळं एकदाच येतात का? किंवा जे कोणते फुलं लागले, फळं लागले, त्यांचा रंग सारखाच असतो काय? त्या फुलांचा गंध सारखाच असतो काय? त्या फळांची चव सारखीच असते काय? फुलांचा फळांचा आकार सारखाच असतो काय? असतो काय? का? काय रिझन आहे, काय कारण आहे माहितीये तुम्हाला? भगवान बुद्ध म्हणाले हा बीज कर्म बीजाचा परिणाम आहे. हे फळं फुलं वेगवेगळे असण्याचं काय कारण आहे? त्याचं जे काही आहे बीजाचं एक कर्म आहे, बीजाचा एक गुणधर्म आहे. जसा ऊस ऊसच आहे, परंतु ऊसामध्ये पण क्वालिटी वेगवेगळी आहे. गहू गहूच आहे, पण गव्हामध्ये पण वेगवेगळी क्वालिटी आहे. ज्वारी ज्वारीच आहे, पण ज्वारीमध्ये सुद्धा वेगवेगळी क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे. आणि त्याच्यानुसार त्याचं चव आहे, त्याच्यानुसार त्याचं दिसणं आहे. भगवंताने सुद्धा सांगितलं की कर्माचं फळ आज नाही तो कल, कल नाही तो परसो मिळणार. म्हणजे मिळणार. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भगवंतावर स्त्रियांचं लांछन लागलं. तुम्ही जर भगवंताचा उपदेश ऐकला असेल, भगवंतावर सुद्धा स्त्रियांचं लांछन लागलं. भगवंताला देवदत्ताने दगड मारला, भगवंतावर नालागिरी हत्ती सोडला, भगवंताला उपाशी ठेवलं बऱ्याचदा, भगवंताला शिवीगाळ झालेली आहे, भगवंताला घरातून हाकलून लावलेलं आहे. माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही प्रवचन ऐका आपल्या द ग्रेट हॅपीनेसवर, तुम्हाला हे सगळा इतिहास भूगोल नागरिक ऐकायला मिळेल. आणि काही नुसते घरातच बसत असतील, काड्या मोडत, तिथल्या काढत, त्यांना काय ढेकळं कळेल? कारण बुद्ध धर्माचा अभ्यास करावा लागते. नुसते हात जोडले म्हणजे सगळंच मिळते काय? सगळं मिळत नाही. बुद्ध धर्माचा दोन प्रकारचा अभ्यास सांगितलाय, तो प्रॅक्टिकली आणि दुसरा थिअरी आहे. थिअरी कोणता? तर हे वाचन करणं, प्रवचन ऐकणं, हे झालं थिअरी. अरे भगवान असे होते का? अच्छा, बाबासाहेबांनी असे आंदोलन सत्याग्रह केले का? एवढ्या डिग्र्या घेतल्या का? एवढे लेकरं गेले का? अरे बाप, भगवान बुद्धांनी 45-46 वर्षावर केले का? श्रावस्तीला 25 वर्ष राहिले का भगवान बुद्ध? अरे त्यांचा मुलगा पण भंतीजी झाला का? त्यांची पत्नी पण माताजी झाली का? त्यांची आई पण माताजी झाली. अरे भगवान बुद्धासारखं तर कोणीच नाही हो. यम किंची रतनम लोके म्हणते. आता एवढ्याच फक्त बाबासाहेब की जय हो, भगवान बुद्ध की जय हो, काय मिळेल यानं? मिळेल का? काल भीमा कोरेगावला लय लोक जाऊन आले म्हणून, इथून लय गेले होते म्हणून. आम्ही जातो दरवर्षी, पण या वर्षी गेलो नाही आम्ही, तब्येत जरा थोडीशी बिघडल्यामुळे. परंतु तिथे जातो लय जय घोष. जयंतीला बी
लय जय घोष. आणि आता निवडणूक आहे पहा, हे आमच्या आया आल्या पहा काही काही. आता येताना पाहिलं आम्ही रस्त्यानं, आम्ही ते विचारलं की बा हे लोक दिसू लागले, एकाच रंगाचे कपडे घातलेले माणसं बाया, हे काय करू लागले? ते म्हणले हे निवडणुकीचा प्रचार करू लागले. आणि त्यांनी सांगता सांगता सांगितलं भट्टेजी म्हणले यांना रोजाना लावलेला असेल. मी म्हणले बेकार काम आहे, म्हणजे आज यांच्याकडे रोजानं उद्या दुसऱ्याकडे रोजानं. आता सांगा तुम्ही किती भयंकर कार्यक्रम आहे का नाही? तो सांगतो यासाठी की जय जयकार करणं कोणाचाही असो ते वेगळं, आणि ज्यांचा जय जयकार करतो त्यांच्या तत्वाप्रमाणे चालणं हे वेगळं. हे दोन मार्ग आहेत. जय जयकाराचा मार्ग वेगळा, माहीत असण्याचा मार्ग वेगळा, आणि ज्यांचा जय जयकार करतो किंवा ज्यांच्याबद्दल माहिती आहे त्यांच्या गुणांचं अनुसरण करणं हे वेगळं आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध बाबासाहेबांच्या तत्वप्रणालीमध्ये आचरणाला महत्व आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले मनुष्याला गृहस्थ असताना संपत्ती कमवता आली पाहिजे. काय करता आलं पाहिजे? संपत्ती कमवता आली पाहिजे. सम्यक आजीविकेतून संपत्ती कमवता आली पाहिजे. म्हणजे कोणालाही त्रास न देता आपण संपत्ती कमविली पाहिजे. आपण गरिबीत जरी जन्माला आलो तरी गरिबीत मरणाऱ्यापैकी नसलो पाहिजे. म्हणून भगवंत म्हणाले गृहस्थ लोकांना संपत्ती कमवता आली पाहिजे. गरिबीत जन्माला आलो परंतु गरिबीत आपण गेलो नाही पाहिजे. एक संपत्तीचा एक आनंद आहे बघा. आज घर झालं आमच्या आंबोरे आईचा आनंद जो आहे, आम्ही आता घरामध्ये भोजन दान घेत होतो, तर आनंद गगनात मावेना. म्हणजे भंतेजी रोज प्रवचन ऐकत होते. आंबोरे बाबा सांगत होते म्हणजे भंतेजी हे जेवण करण्याच्या अगोदर, जेवणाच्या नंतर, संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर, सकाळी उठल्यावर हे प्रवचन लावते म्हणजे की बाबा विचारूच नका, लयच गोडी लागली आणि लय इच्छा होती म्हणजे बाबा भंतेजी आले पाहिजे आणि गृहप्रवेशाला प्रवचन दिलं पाहिजे. तर म्हणून बघा आंबोरे आई बाबा या सर्वांनी आम्हाला बोलवलं. हा एक आनंद आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, वेगळाच आनंद आहे. आता ज्याला याची चवच नाही ते म्हणजे काय लावलं बाबा, आहे केले असतील पंक्ती बसवले असतात बरं झालं असत. काही काही बसलेले असतील तुमच्या माहितीसाठी सांगतो, सगळे तुम्ही नाही, पण काही काही असं बिलकुल जाईल. फोटो आणलाय, साडी आणली, काय रुमाल आणलाय, ज्यांना नाकाही पुसता येत नाही असा पॉलिस्टर, ते टपून बसले असतील. आणि कधी संपत्ती बाप आणि आहेर कधी टाका, कायचा ढेकळाचा आहेर मला सांगा. एक दिवस एक आमच्या आईला विचारला, मी औरंगाबादला आहे, मला खरं सांगा म्हटलं बा तुम्हाला जे आहेर देतात लोक लग्नाला कार्याला गेल्यावर ते लय भारीचे असतात का, तुम्ही वापरता का ते? म्हणते की कशाला वापरू, माझ्या घरात 3 कपाट भरलेली आहेत. म्हणलं बाबा कपड्याचं दुकान टाका. म्हटलं त्याचं काय करता? ते म्हणे त्याचं काय करतो, पुन्हा दुसरा एखादा कार्यक्रम कोणी सांगितला आम्हाला या म्हणून आहेर असेल, मूळ पत्रिका जर असेल तर कपाटातून उचलायचं त्यांना द्यायचं. ते काय करत असतील, त्यांच्या कपाटात ठेवतील, नंतर कार्यक्रमाला दुसऱ्याच्या कपाटात, म्हणजे याच्या कपाटातून त्याच्या कपाटात असा कार्यक्रम चालतो. त्याच्यातच मोठं मोठा त्याला कुंकू लावू काय हळद लावू बापा विचारू नका. पाटावर बसा आणि डोक्या रुमाल घ्या आणि जोडीदार कुठे गेला म्हणजे तुमचा बापा लय बिना कामाच्या गोष्टी सांगाव करायला, त्याच्यातलं इंटरेस्ट आहे. कुंकू नाही लावलं की त्याच्यावर तुला भांडण करते पा. आणि ज्या गोष्टीवरून व्यवस्थित राहायला पाहिजे ती गोष्ट माहीतच नसते काही. आणि म्हणून बघा भगवंताचा धम्म आचरणात आणला पाहिजे. तर ही पहिली गोष्ट आनंददायीच आहे. श्रीमंत होणं, धनवान होणं हे भगवंताने सांगितलं. दुसरी गोष्ट भगवंताने सांगितलं धन कमावलं तर पाहिजे, पण धन खर्चही करता आलं पाहिजे. काही काही लोकांना बघा योग्य ठिकाणी धन खर्च करता येत नाही. आले पैसे की त्याची दारू पितील, मटका खेळतील, पत्ता खेळतील, नको नको त्या ठिकाणी तो पैसा वापरतील, घरी दारू पिऊन येतात, घरचे लेकर बाळ उपाशी राहतात. बघा माहिती तुम्हाला असे लोक आहेत बघा सगळीकडे. म्हणजे काम करतील, पैसा कमवतील आणि त्या पैशाचा विनियोग व्यवस्थित करत नाहीत आणि म्हणून सारं घरदार त्यांचं वयाला जाते. बघा ते कधी श्रीमंत बनत नाहीत, कधी स्वतःचं घर त्यांचं बनत नाही, कधी त्यांच्या दारासमोर गाडी लागत नाही, कधी त्यांच्या घरामध्ये सुखाची भाकर कोणाला खायला भेटत नाही. कारण दारू गांजा बिडी तंबाखूच्या नादी लागलेले, नको नको त्या वाईट मार्गाला गेलेले लोक सुखाने कसे राहतात? सुखाने बिलकुल राहू शकत नाही. म्हणून भगवान म्हणाले ही दुसरी गोष्टी पण जमली पाहिजे आणि ती म्हणजे
संपत्तीचा योग्य विनियोग करणे म्हणजे पैसा खर्च करता आला पाहिजे. मी काल आणि नेहमी बोललेलो आपल्या चॅनलवरती, भगवंताने संपत्तीचे 4 हिस्से करायला सांगितले. पहिला हिस्सा माता पित्याच्या सेवेसाठी, दुसरा हिस्सा मूल बाळ बायकोचा सांभाळ करण्यासाठी, तिसरा हिस्सा बचत करून ठेवण्यासाठी आणि चौथा हिस्सा दान करण्यासाठी, असे 4 हिस्से करायला सांगितले. म्हणजे दररोज 100 रुपये जर कमवत असेल ग्रहस्थ, तर त्यांनी 25 रुपयाचा एक हिस्सा माता पित्याच्या सेवेसाठी वापरावा, दुसरा 25 रुपयाचा हिस्सा त्यानं मूल बाळ बायको संसार चालवण्यासाठी वापरावा, तिसरा 25 रुपयाचा हिस्सा त्यानं बचत करून ठेवावा आणि चौथा हिस्सा त्याने दान म्हणून पुण्य कर्मामध्ये वाटप करावा. आणि ज्या घरामध्ये असे आपल्या कमाईचे 4 हिस्से केले जातील त्याच घरामध्ये सुख शांती नांदेल. हे वचन कुणाचं आहे? आपल्या भगवान बुद्धांचं वचन आहे. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे. म्हणून ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, पैसे कमवा, पैसे खर्च करा. म्हणजे संपत्ती कमवता आली पाहिजे, संपत्ती खर्च करता आली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सांगितली भगवंताने की कर्ज मुक्त असलो पाहिजे आपण. आज पेपरमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये, न्यूज मध्ये आम्ही पाहतो शेतकऱ्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली. कोणी स्वतःला पेटवून घेतलं, कोणी औषध घेतलं आणि त्याच्यामध्ये मेले. बघा असे लोक. कर्जबाजारी होणं हे मोठं दुःखदायी आहे. आणि भगवान बुद्ध म्हणाले आपण कर्जबाजारी नसलो पाहिजे. कोणाकडून उसणं पासणं जरी घेतलं असेल तर त्यांचं ते वेळेवर दिलं पाहिजे. नाही तर लोक बघा आपल्याला शिव्या शाप देतात, आपल्या पोराबाळांच्या बद्दल निगेटिव्हिटी टाकतात. बघा तळतळाट लागेल म्हणतात लोक. म्हणतात इकडे शब्द आहे बघा, कोणता आहे की नाही? हा आहे. नाही कसं आहे? कोणाचं काही घेतलं आणि वेळेवरच दिलं नाही तर काय शिवशाप देते? लेकरा बाळाचं वाटड हो म्हणते, घरादाराचं आग लागू म्हणते घराला, म्हणते का नाही? तर याच्यात कोणाला वाटत असेल असं खरंच होते का? खरंच होते. तुमच्या माहितीसाठी अरे 2 प्रकारची एनर्जी आहे बघा, माहिती का तुम्हाला? एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, त्यात अंधश्रद्धा नाही आहे. आपण अंधश्रद्धा शिकवत नाही, आपण आंबेडकरवादी आहे. पण विज्ञानावरही तुमचा विश्वास असला पाहिजे. आणि भगवंताने विज्ञान शिकवलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही अनालिसिस कराल बुद्धिझमचं तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल. भगवंताच्या बोधीचं जर अनालिसिस केलं तर विज्ञान काय आहे, सायन्स काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण भगवान स्वतः सुपर सायंटिस्ट होते आपले. म्हणून पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी आहे. दोन्ही एनर्जीची एक पॉवर असते. म्हणजे सकारात्मक ऊर्जा पण आहे आणि नकारात्मक ऊर्जा पण आहे. दोन्ही ऊर्जेची एक पॉवर असते. मंगल मैत्रीमध्ये सकारात्मक ऊर्जा असते, म्हणून मंगल मैत्री करायला सांगितलं भगवान बुद्धानं. जर मंगल मैत्रीची पॉवर नसती तर मंगल मैत्री कशाला सांगितली असते? सत्ते सत्ता सुखी होतो हे कशाला सांगितलं असतं? करणी में सुप्त कशाला सांगितलं असतं? आव्हान सुप्त कशाला सांगितलं असतं? जय मंगल अट्टगाथा कशाला तयार केली असती? रतन सुप्त कशाला घेतलं असतं? वैशाली नगरीमध्ये घेतलं असतं काय? भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन धम्मानुभावेन संघानुभावेन कशाला म्हटले असते? म्हटले असते काय? काही नाही म्हटले असते. काही ध्यान करू नका, काही सील पालन करू नका, काही दान करू नका असे बोलले असते का भगवान? तर असे बोललेले आहेत का? तर नाही. बघा भगवंताने हे सगळे करण्यासाठी जे उपदेश केले याचं पुण्य आहे हे सांगितलं. आणि म्हणून बघा तुम्हाला सांगतो, तिसरा वाटा सांगितला, कर्ज मुक्त राहिलो पाहिजे आपण. लोकांच्या शिव्याशाप, लोकांची निगेटिव्हिटी आपल्याबद्दल नसायला पाहिजे. योग्य वेळी जर कुणाची उसनवारी केली तर आपण ती घ्यायला पाहिजे. आणि उसनवारी केल्यामुळे, व्याजाने पैसे घेतल्यामुळे आपण कर्जबाजारी होणार असेल तर कर्जबाजारी होऊ नका म्हणाले भगवान. बाबासाहेब सुद्धा म्हणाले, लग्न कार्यामध्ये तुम्ही मोठमोठा पैसा खर्च करत असाल आणि तुम्ही कर्जबाजारी होत असाल, आत्महत्याची वेळ येत असेल तुमच्यावर, तर साधेपणाने तुमचे लग्न लावा. लोकांचा जास्त विचार करू नका, कारण लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. आता यांनी हे मांडव विंडो टाकला की नाही, तुम्हाला सांगतो इथं बसल्या बसल्या तुमच्याकडे कोणीतरी येईल नंतर, एवढा खर्च करण्यात काय गरज होती अमृत? त्याला काय काम धंदा नाही, शेतात होतं, बाजूला शेत होतं, मांडव टाकलाय, पैसा 2 नंबरचा 3 नंबरचा आणलाय म्हणते, घर बनवलं एवढं. म्हणजे सांगा फक्त लोकांना, दाखवलं की एक वर्ग असा असतोच जीवनात आपल्या आजूबाजूला, आणि जवळचे तर लय टपून बसलेले असतात बापा. त्यांचं नाक तर एवढं मुरडतात की जणू काय मोडून जाते की काय, त्यांना बरंच दिसत नाही पहा. आता हे घर बांधलं म्हणता आणि हे चांगलं एवढं कार्यक्रम घेतला म्हणजे काय कौतुकच करतील का म्हणता का?
अरे कशाचं ढेकळाचं आलं, इथं जेवून हात पुसून जातील आणि कुठे चर्चा निघली की लगे अहो मला सांगितलं असं दुसरा मिस्टर दिला असं हो. आणि मंडप बिंडप काय गरज होती भरतीला, हे काय गरज होती एवढं करायची, एवढे लोक बोलवायचे आयर बिर करायची, जेवण खाऊन ठेवायचे आणि भंतीजी बोलून कशाला बोलवलं एवढा वेळ कुठं असते का ना असं तसं असे म्हणणारे लोक नसतील म्हणता का तुम्ही? अरे बिलकुल असतात हो. आणि जे असे म्हणणारे ते मुकेच बसतात असं काय आलं. कारण भगवंताने सांगितलं क्वालिटी आहे दोन प्रकारच्या लोकांची. फार कमी लोक असे असतात की ज्यांना कौतुक करता येते दुसऱ्याच. कौतुक करण्यासाठी इतरांचं, प्रशंसा करण्यासाठी, इतरांना चांगलं म्हणण्यासाठी हे मोठं असावं लागतं मन. पण माणसं मोठमोठे असतात असे, पण मन असं लय छटाकभर होत. आणि ज्यांचं छटाकभर मन आहे ते कसं कौतुक करतील, नाकच मुरडून घेते ते बरोबर. त्यांना सांगा त्याच्या त्रुटीच काढते बरोबर, ते काही ना काही चुकच काढणार ते. आणि तुम्ही नाही बापा तसे, तुम्ही लय चांगले आहे तुम्हाला म्हणत नाही, परंतु असे लोक आहेत. आणि म्हणून बघा भगवंताने सांगितलं की कर्जबाजारी नाही झालो पाहिजे. आणि चौथी शेवटची गोष्ट सांगितली, आपलं जीवन दोषमुक्त बनवलं पाहिजे. आपण कसं बनवलं पाहिजे? दोषमुक्त. दोष म्हणजे काय? राग, द्वेष, लोभ, मोह, माया, मत्सर, अहंकार, ईर्ष्या हे अवगुण, याला विकार म्हटले, दोष म्हणाले भगवान बुद्ध. आणि याच्यातून मुक्त होण्यासाठी धम्माचं आचरण सांगितलं आपल्या भगवंताने. काय सांगितलं? धम्माचं आचरण सांगितलं. आणि म्हणून हे चार गोष्टींचं सुख भगवान म्हणाले गृहस्थांना उपभोगता आलं पाहिजे, तर आपल्या गृहस्थी जीवनाला अर्थ आहे. नाहीतर आपलं घर किती मोठं जरी असेल तरी त्या घरात राहणारी माणसं जर धार्मिक नसतील, सिलवान नसतील, दानी नसतील, ध्यानी नसतील, तर त्या घरात सुख शांती नांदत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि बऱ्याचदा जाता जाता तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो, कारण तो दृष्टांत आम्ही लय सांगत असतो, तुम्ही ऐकतच असतात. ऐकता की नाही प्रवचन? होत म्हणा, नाही काय म्हणाल, खरंच ऐकतात लय लोक. हो बापा असे जिथं तिथं चाललो, असे लोक भेटू लागले, आमच्या कारखान्या अशा बुक होऊ लागल्या बघा सगळ्या महाराष्ट्रामध्ये. मार्च पर्यंत, आता आजच्या तारखेला मार्च पर्यंत, पूर्ण मार्च पर्यंत एकही तारीख खाली नाही बघ. तुम्ही कोणी त्याच्यासाठी फोन बिन काय करू नका, हा जाऊ सांगतो. आणि एप्रिल मेच्या तारखेसाठी आता हे आमचे मस्कर साहेब वगैरे आता आम्हाला म्हणत होते परभणी धम्म परिषद घ्यायची, मागे एकदा घेतली होती, ते सामने झाले होते आमच्याकडे. ही दोघांची ज्याची टीम आमची ऍक्टिव्ह आहे एकदम, म्हणजे तुम्ही ऍक्टिव्हच आहे. पुन्हा म्हणाल बाबा असं कसं काय, तर ते परिषद घेणारच आहे. तर ते म्हणाले फेब्रुवारी मध्ये तारीख द्या, तर फेब्रुवारी मध्ये नाही तर मार्च मध्ये पण तारखा नाही आहे, पण एक तारीख त्यांना ऍडजस्ट करून आम्ही मार्च मध्ये देणार आहोत परभणीमध्येच ना. हा, एक धम्म परिषद होईल. तर अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत. जाता जाता एक दृष्टांत सांगतो. बऱ्याचदा बघा भगवान म्हणाले काही गोष्टी मनुष्याला पूर्वजन्माच्या कर्मामुळे पण भेटतात, आणि काही गोष्टी वर्तमानातल्या गोष्टीमुळे, कार्यक्रमामुळे पण घडत असतात, भेटत असतात, चांगल्या वाईट सगळ्या. मग बघा प्रत्येक घरामध्ये, सगळ्याच घरामध्ये काही आनंद, सुख, शांती आहे म्हणता का तुम्ही? आहे का? त्यांच्या नाही ते मुक्तीत बसले. मुक्तीत बसणं समजते तुम्हाला? कोणता शब्द आहे? तर काही काही घरामध्ये एकदम व्यवस्थित वातावरण आहे बघा, लेकरं बाळ सगळं एकदम आनंद आहे, मायबापाचा आदर आहे, खाणं पिणं आदर, धार्मिकता, बुद्ध बाबासाहेबांची पूजा वंदना वगैरे ध्यान हे सगळं होते. आणि काही काही घरात बिलकुल नाही, घराची घडी विस्कटलेली आहे बघा. भगवंताने सांगितलं की ज्या घरामध्ये ज्येष्ठ लोक, विशेष म्हणजे माता पिता जर व्यवस्थित असतील, ज्याला नवरा बायको म्हणतो आपण, ते जर व्यवस्थित असतील तर घर घरात राहते बघा. पण नवरा बायको ध्यानावर नसतील तर घर घरात राहते का? मग घर मोठा असो छोटा असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, ते घर घरात राहतच नाही बघा. ते म्हणते साडेसाती मागे लागली म्हणते. मी विचारतो लोकांना, मागे लागली म्हणजे कुठपर्यंत आली ते सांगा आम्हाला. तर मागे लागली म्हणजे मागे कोणी लागत नाही आपल्या, ते आपल्याच जवळ राहते. आपले सुख करता आणि दुःख करता आपणच असतो, कारण आपल्याच कर्माचा स्वभावाचा परिणाम असते आपण सुखी राहणं दुःखी राहणं, हे भगवंताचं वचन आहे. आणि म्हणून बघा पती पत्नी म्हणून जर कोणी व्यवस्थित असेल, आदर्श पती पत्नी, नकुल माता नकुल पिता होते भगवंताच्या काळामध्ये, जर पती पत्नी म्हणून आदर्श असेल आपण आपल्या घरामध्ये, तर लेकरं बाळ पण व्यवस्थित चांगले निघतील.
वाद विवाद होणार नाही, भांडण होणार नाही जर आपल्या धार्मिकता असेल तर. परंतु संसारामध्ये एक चाक रिक्षाचं आणि एक चाक जर ट्रॅक्टरचं असेल तर गाडी चालेल का व्यवस्थित? शिक्षण किती असू द्या हो, डिग्र्या किती असू द्या, जर चाक दोन्ही बरोबर संसाराचे नसतील तर गाडी सुखाची सोन्याचा संसार होईल का? का ती मालिका पाहिली म्हणजे होते का सोन्याचा संसार? मी तर म्हणतो बा, त्या दिवशी एका उपासकानं सांगितलं, भतीजी टीव्ही फोडूनच टाकावं लागली म्हणते मला. मी म्हणलं बा काय झालं, तुम्हीच तर घेतला असेल. हो मी घेतली मी, पण घरातला कार्यक्रमच बिघडू लागला म्हणजे भतीजी सुनेचा सासूचा बायकोचा आमच्या वगैरे म्हणजे झालं काय ते. मी एक दिवस दोन दिवस पाहिलं म्हणजे काय पाहू लागल्या त्या टीव्ही मध्ये, असं काय दाखवू लागले की जेणेकरून तिरप्या 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 तिरप्यात वागू लागल्या. तुम्ही नाही तसं. तर मी म्हणलो बा काय दाखवते ते म्हणे, भंतेजी सासून सुनाचा कसा बदला घ्यायचा आणि सुने सासूचा कसा बदला घ्यायचा, ननंद भाऊजाईचा कसा बदला घ्यायचा आणि भाऊजाईने ननंदचा कसा बदला घ्यायचा, एका जावानं दुसऱ्या जावाचा कसा काटा काढायचा हे हे बाहेरमध्ये चालूच आहे म्हणते ते. म्हणजे खरंच आहे, ते अनुभव आहे, बिग एक्सपिरियन्स आहे बघा. खरंच आहे ते, खोटं काय म्हणेल ते. रोज पाहत असेल पहा, पण आता टीव्ही पाहणं लोकांना कमी केलं. आपले चॅनल पाहतात द ग्रेट हॅपीनेस वरती बघा, जवळपास 1,40,000 सबस्क्रायबर्स आपले पूर्ण झाले बघा द ग्रेट हॅपीनेस. ही फार मोठी उपलब्धता आहे. भारतामध्ये जेवढे टॉप 10 चे चॅनल आहेत स्पिरिच्युअल, त्यामध्ये टॉप 10 मध्ये आपलं पण चॅनल आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, फक्त बौद्ध लोकच प्रवचन ऐकत नाहीत, तर बौद्धेतर लोक सुद्धा प्रवचन ऐकतात आणि रिप्लाय देतात. ही उपलब्धी आहे बघा. आणि त्यामुळे आता लोक ऐकतात. तर तुम्हाला एक दृष्टांत सांगतो की एक नवरा बायको होते. गाडी कशी बिघडते पहा, छोट्याच गोष्टीवरून. तुमच्याकडे कोणाकडे बिघडली असेल तर याच्यातून बोध मिळेल तुम्हाला. दृष्टांत आहे, बोधकथा. जाता जाता आपली विशेषता आहे बोधकथा सांगण्याची. तर तुम्ही ऐकले असेल, पण मुद्दाम आपण पुन्हा नवीन नवीन लोक राहतात म्हणून सांगतो. एक नवरा बायको राहतात, शेतकरी राहतात, त्यांच्याकडे एक बैल जोडी राहते. एक बैलाची शेपूट कट झाली असते, एका बैलाची शेपूट कट झालेली असते. ती गोळा असताना कट झाली, तिला जखम झाली होती म्हणून त्याची शेपूट कापली. दुसरा बैल राहते, भांडा राहते. भांडा समजतो ना, रंगावरून त्याला ते भांड म्हणतो. तो भांडा एक बैल राहते, एक लाटा बैल राहते. असे दोन बैल होते, शेतकरी होते. पावसाळ्याचे दिवस होते, दोघं नवरा बायको शेतात गेले. शेतात गेले तर दिवसभर काम केलंय आणि दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी घरी यायचं. तर घरी येता येता म्हणजे गाव लागण्याच्या अगोदर एक नदी होती ना, पावसाळा होता तर नदीला पूर आला, छाती एवढं पाणी. मग आता नदी पार करून यायचं ना, संध्याकाळ झापड पडली, रात्र होऊ लागली. तर मग नदी पार करायची, तर नवरा बायको होते दोघं जण. तर बायकोचा स्वभाव उलटा होता. माझ्याकडचे माहेरचे पाहुणे आले, बा पुरणपोळी बनव म्हणजे ज्वारीची भाकरी चटणी भाकरी, घरात काही त्यांनी कशाला बनवू म्हणलं. त्यांच्याकडे पाहुणे आले, तिला जर म्हटलं बा आता काय साधक बनवतो खाऊन, माझ्याकडे पाहुणे पुरणपोळी बनवली. तू घरात थांबू नको, बाहेर जा म्हटलं. नाही खाऊन मी घरातच थांबलो, बाहेर कसं मला बाहेर जा म्हणतात. असा उलटा. तर याच्यात गोष्ट अशी आहे, अगोदरच सांगतो बाबा, नाही तर माझ्या आया म्हणतील, माझे बहिणी म्हणतील का भरतील आम्हालाच म्हणता का, तर बिलकुलच नाही. ही गोष्ट जरी एक वारी असली तरी ती दुसरी बाजू अशी आहे की बऱ्याच घरात कधी कधी बायामुळे गणित बिघडते, काही काही घरात, आणि काही काही घरात माणसांमुळे गणित बिघडते. खरं की खोटं? काही काही मुख्य बसले का ज्यांनी बिघडवले, हातानं फजिती करून घेतली ते मुख्यच बसतात. पण काय म्हणावं आता, मान अशी हलवावं का अशी हलवावं ते त्यांना लक्षातच येत नाही बा, कशी हलवावं आता. तर मग दोघं नवरा बायको शेतावर गेले, दिवसभर काम केलं, संध्याकाळी घरी यायचं. बायकोचा स्वभाव उलटा होता. कर म्हणलं की करायचं नाही, करायचं करू नको म्हणलं की करायचं. तुमच्याकडे असेल तर परत येता येता पाण्यात उतरायचे. आता नदीला पूर आला, तर बाई माणसाला पोहता येत नव्हतं, माणसाला पोहता येत होतं. दोन बैल होते सोबत. तर माणूस काय म्हणे, ह्याच्या लक्षातच राहिलं नाही. हा बायकोला म्हणे, बा मी माणूस आहे, मला पोहता येते, तो बाई माणूस तुला पोहता येत नाही. आपल्याकडे दोन बैल आहेत, बैलाला पोहता येते, ते पाण्यातून पार करून जाऊ शकतात. तर तू एक काम कर, तू या बांड्या बैलाची शेपूट
पकड मी फक्त मी लांड्या बैलाची पकडतो. मी डोळे वाचून पाहिलं लगेच नवऱ्या. मला काय असं समजता का तुम्ही? मी काय असा संसार केला का एवढे दिवस? हा, जे एवढं केलं तेवढं केलं तिथंच कुठं सुरू होतील याचा अनुभव तुम्हाला लय डेंजर असेल बा. त्याला पाहुणे कळेना, त्याला स्मशानभूमी कळत नाही, त्याला लग्नाचं ठिकाण कळत नाही, त्याला गृहप्रवेश कळत नाही, त्याला काहीच कळत नाही. ते कुठे सुरू रोडही कळत नाही, बाजारही कळत नाही बघा. ते तिथंच सुरू होते बघा. अशा घटना लय घडतात बघा. बिलकुल सकाळी पाहिलं आम्ही बघा, इथं एक माणूस असा पडला उलटा बघा, दारू पिऊन. इथं झोप असा उलट असं झोपलं दारू पिऊन. जिंदगी वाया गेली की नाही पहा. जवान पोरगी असेल घरात, जवान पोरगा असेल घरात, जवान बायको असेल, ते काय त्याचं वय झालं नव्हतं, सारं हातानं फजिती करून घेणार का नाही. भगवान म्हणाले याच्यासाठी आपण ध्यानावर असलो पाहिजे. म्हणून मग ती डोळे वाचून पाहिलं. मला काय असंच समजता का तसंच समजता का आतापर्यंत तुमचंच ऐकत आले वगैरे वगैरे, आणि मला तुम्ही कमजोरच समजता, आणि मी कहून कांड्याची धरून मी लांड्याची धरून तुम्हाला काय करायचं? हे म्हणे माहित असं नको करू, तुला पोहता येत नाही. हे म्हणे तुमचं ऐकत राहिली मी असं तसं मी लांड्याची धरीन म्हणे, तुम्हाला काय करायचं ते करा. आता याला काही बोलतात ये नाही, मुकत बसलं का. त्याला माहित होता अनुभव चांगला दांडगा अनुभव संसाराचा होता. त्याला वाटलं बाईचं भांडण करावं तर काय सांगा मला फटका दिली. ते म्हणे कर बाबा तुला काय करायचं ते. मग ही ना खरंच दांड्याची बैलाची शेपूट धरली पहा, आणि पाण्यात उतरली का. नदीला पूर आला होता. ते पुराचं पाणी जोरात वाहते पहा. पाण्या एवढं पॉवरफुल कोणी नाही, हवे एवढं पॉवरफुल कोणी नाही, आगी एवढं पॉवरफुल कोणी नाही, आणि परिवर काही एवढं पॉवरफुल कोणी नाही. हे एकदम पॉवरफुल आहे खरंच सांगतो तुम्हाला. तर पाण्यात उतरले. आता भारत आले ते मध्ये, भारत मेन मुख्य प्रवाहामध्ये. मुख्य प्रवाहात आल्यावर या माणसानं मुख बसावं शांत बसावं का नाही. यानं तिथं तोंड उघडलं. त्याला लय काळजी होती, लय प्रियम. हे म्हणे तू लांड्या बैलाची शेपटी धरली तर धरली, पक्की तरी धर म्हणे. आता यानं कशाला तोंड उघडावं. याला चांगलं माहित होतं, पण याचा जीव गुंतलेला ना. आता काही असो कसंही असो, पण जीव गुंतलेला आहे. तर हे म्हणे बा भिली नको सोडू, पक्क धर्मने. पाणी लय जोरात वाहू लागलं, पूर आलेला आहे. हिनं तिथं याच्या तोंडाकडे पाहून एकदम डोळे वटारून डोळे वाचून, मला काय असंच समजा तुमचं ऐकत राहू का, मी पक्क धरेल नाही तर सोडून देईल. याला तिथं चक्कर येत होती ऐकून. हे म्हणे तसं नको करू, पक्क धर म्हणे, पक्क धर पक्क धर. ऐकत नाही म्हणे तुमचं, जा तिकडे ऐकत आली म्हणे. गेली सोडून, सोडून दिली तर वाहून गेली ना. वाहून गेली. हे बाहेर पडलं, बाहेर पडल्यावर आता बायको खाली वाहून गेली. तिथं वडाचं झाड होतं, ही नदी, आणि वाहून गेली बायको खाली. ते पटकन उतरलं, बाहेर गेलं, आणि वरच्या दिशेनं पाहत गेलं तिला शोधत. वरती एक शेतकरी भेटला, थोड्या अंतरावर. त्याला विचारलं काय झालं. ते म्हणे माझी बायको वाहून गेली पुरात नदीत. ते म्हणे कुठून वाहत गेली. ते म्हणे ते वडाचं झाड आहे की नाही तिथून वाहत गेली. त्यानं याच्याकडे पाहिलं. ते म्हणे तिथून वाहत गेली तर वरती कशी खाली गेली असेल की नाही. ते म्हणे नाही तुम्हाला गणित माहित नाही हो म्हणे, कार्यक्रम उलटा होता म्हणे. आणि मला म्हणून वाटलं म्हणजे बा उलट्या दिशेने वाहत आली असेल तर ते म्हणे असं कसं घडेल म्हणे, खालीच वाहत गेली असेल. तर हा दृष्टांत होता माझ्या माय मावल्यानं, माझ्या बहिणीनं, माझ्या बाबांनं, माझ्या भावांनं. याच्यात जे कॅरेक्टर आहे उलट्या खोबडीचं डोक्याचं, हे काही महिलांचंच असेल असं काही गणित नाही. काही काही ठिकाणी पुरुषांचे कॅरेक्टर असं असते. आणि त्यामुळे आपण ध्यानावर जर असेल, म्हणजे व्यवस्थित जर असेल, आपले स्वभाव जर चांगले असतील, एकमेकांवर प्रेम करणारे, एकमेकांना समजून घेणारे जर असेल, धार्मिक जर असेल, तर असे घरे होतील, असे बंगले होतील, गाड्या येतील. आमच्या आंबोरे आई बाबा कौतुक करून सांगत होते, आमचा पोरगा एक हे करते, हे काम करते, आमचा पोरगा दुसरा एक काम करते, काय काय करते, आणि भटी सगळं काही व्यवस्थित आहे. आमची सुनबाई पण चांगली, आमच्या नातेवाईक नाती पण चांगल्या, नाती पण चांगले, हे सांगत होत्या बघा. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांना मी जाता जाता हेच सांगेल की धन दौलत किती आहे याच्यापेक्षा आपल्याकडे पारिवारिक सुख आहे का नाही,
आपलं घर घरात आहे की नाही, ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो बुद्धाचा धम्म दिला, त्या धम्माचा आपल्याला आचरण करता आलं पाहिजे. पती पत्नी म्हणून आपण चांगले असलो पाहिजे. भगवान म्हणाले 4 प्रकारचे पती पत्नी सांगत असताना, सदाचारी पती दुराचारी पत्नी सोबत राहते काही काही ठिकाणी, सदाचारी पत्नी दुराचारी पती सोबत राहते काही काही ठिकाणी, आणि काही काही ठिकाणी दुराचारी पती दुराचारी पत्नी बरोबर राहते, आणि फक्त काही काही ठिकाणी सदाचारी पती पण असतात आणि सदाचारी पत्नी पण असतात बघा. परंतु अगोदरच्या ज्या 3 जोड्या सांगितल्या की नाही, सदाचारी पती असतं कधी कधी, पण पत्नी दुराचारी आहे. कधी कधी पत्नी सदाचारी असते आणि पती दुराचारी, आणि काही काही ठिकाणी तर सारी गाडी एकदम सत्यानाश झालेला त्या संसाराच्या गाडीला. पती ध्यानावर नाही आणि पत्नी ध्यानावर नसते बघा. आणि अशा जोड्या लय जास्त आहेत. तुमच्याकडे नसतील बाबा. तुमची परभणी म्हणजे काय, जगात जर्मनी आणि भारतात परभणी लय फेमस आहे म्हणते. हे रेल्वेतून किंवा गाडीतून जाताना लोक सांगतात बा, आमची परभणी लय भारी आहे म्हणते. कारण जगात जर्मनी एकीकडे भारी आहे म्हणते आणि दुसरीकडे आमची परभणी भारी आहे. आता कशा कशाने भारी आहे ते तुम्हालाच माहित. आणि त्यामुळे आपण सर्वांनी बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांना जागलो पाहिजे, त्यांच्या विचारांवर चाललो पाहिजे. आणि यासाठी म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख शांतीचा प्रवाह वाहत राहावा, यासाठी धार्मिक बनावं, दान पुण्य करावं, शील पालन करावं आणि ध्यान करावं. जाता जाता एक सूचना करतोय. येणाऱ्या 26 जानेवारी 2026 ला आम्ही औरंगाबाद मध्ये वास्तव्य करतो. तिथे सिडको कडून आम्ही जागा विकत घेतली आहे आणि त्या जागेवरती 4 माळ्याचा द ग्रेट हॅपीनेस टॉवर आपण निर्माण करतोय. त्याचं प्रत्यक्ष बांधकाम येणाऱ्या 26 जानेवारी 2026 ला आपण सुरू करतोय. त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाचा समारंभ होणार आहे 26 जानेवारी 2026 ला. कारण युनिक तारीख आहे 26/1/26, ही पुन्हा येणे नाही. म्हणून 26 जानेवारी 2026. आणि आमचं टार्गेट आहे समाजाच्या स्वेच्छादानातून त्या टॉवरचं काम 1 वर्षात पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. ज्यामध्ये मेडिटेशन हॉल, बुद्ध विहार आहे, त्यानंतर पाली भाषा अभ्यास केंद्र आहे, ई लायब्ररी आहे, वाचनालय आहे, अभ्यासिका आहे, भिक्खू निवास असणार आहे, साधक निवास असणार आहे. विविध प्रकारच्या सुविधांनी युक्त आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेला द ग्रेट हॅपीनेस युट्यूब च्या नावाने द ग्रेट हॅपीनेस टॉवर आपण निर्माण करीत आहोत. तेव्हा त्या 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये ज्यांना यायचंय ते येऊ शकतात. आणि स्वेच्छादानामध्ये ज्यांना मटेरियलच्या स्वरूपामध्ये विटा आहेत, रेती आहे, सिमेंट आहे, खडी आहे, अशाही स्वरूपामध्ये आपल्या परिवाराकडून आपल्या मृत आई वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ म्हणा किंवा कुणाच्या वाढदिवसाच्या निमित्त म्हणा आपण दान पुण्य त्यासाठी करू शकता स्वेच्छेने. अशी एक सूचना आपण असं देतोय आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतोय. भवतु सप्तमंगलम् रक्षन्तु सप्तदेवता सप्तबुद्धानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते. भवतु सप्तमंगलम् रक्षन्तु सप्तदेवता सप्तधम्मानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते. भवतु सप्तमंगलम् रक्षन्तु सप्तदेवता सप्तसंघानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि.